नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. जय जय रघुवीर समर्थ, शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी नाम योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका दूत ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. तर बघा, मागील जो आपण समास बघितला होता तो म्हणजे समास चौथा बीज लक्षण नाम. पण आज जो आपण समास बघणार आहे तो म्हणजे समास पाचवा पंचप्रळय निरूपण नाम हा समास आपण आज बघणार आहोत. बघा, आता समर्थ रामदासांनी आपल्या पुढे कोणकोणत्या गोष्टी मांडल्या आहेत आणि आपण त्याचा आता कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. बघा, बघायला गेलं तर आपण बीज लक्षण नाम मध्ये बघितलं की माणसाची उत्पत्ती कशी होते, त्याचा संहार कोण करतं, पालनपोषण कोण करतं, रुद्राचा अवतार कोण घेतं, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात. की म्हणजे बीजापासून जसं प्रत्येक मनुष्यापासून जसं मनुष्याचीच उत्पत्ती होते, प्राण्यापासून प्राण्याची उत्पत्ती होते, या सगळ्या गोष्टी आपण अगदी अचूकपणे समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळं काही बघितलंय. बघा, समर्थांनी म्हणजे सांगितले की जसं दुष्टाचा संहार करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी विष्णूला प्रत्येक वेळी अवतार घ्यावे लागले. रामाचा अवतार असू दे, श्रीकृष्णाचा असू दे, असे प्रत्येक अवतार विष्णूला घ्यावे लागले आणि त्या त्या पद्धतीने त्यांनी दुष्टांचा संहार केलाय. म्हणजे अशाच पद्धतीचे ज्या गोष्टी आपल्याला ज्यावेळी आपण ते ज्ञानरूपी अमृत ज्यावेळी आपण प्राशन करणार त्यावेळी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा बोध होणार आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवास येणार आहेत. तर बघा, समर्थाने जाता जाता म्हणजे शेवटच्या ओवींमध्ये काय सांगितले बघा, तर छान ओवी सांगितले की कल्पांती संवार घडेल तोची पुढे सांगिजेल, पंचप्रळय ओळखेल तोची ज्ञानी. मग बघा, आता काय सांगितले समर्थांनी की कल्पांताच्या वेळी संहार कसा घडेल हे आता आपण जो समास अभ्यास करणार आहोत त्या समासामध्ये हे समर्थांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे की कल्पांताच्या वेळी हा ज्यावेळी प्रलय येणार आहे, जो जसं आपण आता बघतो म्हणजे भूकंप येतात, पूर येतात, दुष्काळ पडतो, या सगळ्या ज्या गोष्टी असतात ते रूपी प्रलयच असतात. पण आपल्याला ते दिसून येत नाही कारण ते तेवढ्या मोठ्या प्रमाणावर नसतं. पण आजवर असं पण झालेलं आहे की या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात देखील घडलेल्या. मग समर्थांनी काय सांगितलं आपल्याला की कल्पांताच्या वेळी संहार कसा घडेल हे आपल्याला आता ह्या समासात सांगणार आहे. ह्याचे जे प्रत्यय येणार आहे, जे अनुभव येणार आहे ते सगळे आता आपल्याला या समासातून समर्थ अगदी छान पद्धतीने पटवून देणार आहेत. बघा, आणि त्यासाठी आपल्याला आपल्या या देहामध्ये सामर्थ्य उभं करणं गरजेचं आहे. कारण जर आपल्या या देहामध्ये ते सामर्थ्य नसेल, ती स्थिती नसेल, बघा स्थिती निरूपणामध्ये पण सांगितलंय जशी परिस्थिती तशी स्थिती किंवा जशी स्थिती तशी परिस्थिती. म्हणजे ती जर गोष्ट आपल्या अंगी नसेल तर आपण ती गोष्ट करूच शकणार नाही. म्हणजे आपल्यामध्ये ते देहामध्ये काय असलं पाहिजे, सामर्थ्य उभं राहिलं पाहिजे. हा देह फक्त हाडामासाचा बनलेला नसून त्याच्यामध्ये अंतःकरण आहे आणि त्या अंतःकरणामध्ये साक्षात काय आहेत, आपले सद्गुरू आहेत आणि ते जसं सांगतात तसं आपण केलंच पाहिजे. मग समर्थाने आत्ताच्या समासामध्ये आपल्याला काय सांगितले ते आज आपण समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या या समासाला. जय जय रघुवीर समर्थ, श्रीमत दास बोध, दशक 10वा जगज्योती नाम, समास 5वा पंचप्रळय निरूपण नाम, श्रीराम समर्थ. तर आपण आता नेहमीप्रमाणे 10 ओवी बघूया आणि त्याचं मग निरूपण समर्थांच्या माध्यमातून आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. ऐका प्रळयाचे लक्षण, पिंडी दोन्ही प्रळये जाण, एक निद्रा एक मरण, देहांत काळ. देहाधारक तिनी मूर्ती, निद्रा जेव्हा संपादिती, तो निद्रा प्रळय श्रोती, ब्रह्मांडीचा जाणावा. तिन्ही मूर्तीस होईल अंत, ब्रह्मांडास मांडेल कल्पांत, तेव्हा जाणावा नेमस्त ब्रह्मप्रळये झाला. दोन्ही पिंडी दोन्ही ब्रह्मांडी, चारी प्रळय नवखंडी, 5वा प्रळय उदंडी, जाणीजे विवेकाचा. ऐसेही 5ही प्रळये सांगितले येथान्वये, आता हे अनुभवास ये ऐसे करू.
निद्रा जेव्हा संचरे तेव्हा जागृती व्यापार सरे, सुष्पुती अथवा स्वप्न भरे अकस्मात अंगी. या नाव निद्रा प्रळये जागृतीचा होय क्षय, आता ऐका देहांत समये म्हणजे मृत्यू प्रळये. श्रीराम. देही रोग बळावती अथवा कठीण प्रसंग पडती, तेने पंच प्राण जाती व्यापार सांडुनी. श्रीराम. तिकडे गेला मनपवनू इकडे राहिली नुसती तनू, दुसरा प्रळयो अणुमानू असे चिना. तिसरा ब्रह्मा निजेला तो हा मृत्यूलोक गवळा झाला, अवघा व्यापार खुंटला प्राणी मात्रांचा. श्रीराम. चला आता आपण मग सुरुवात करूया की काय काय समर्थाने नेमकं आपल्याला म्हणजे आता जो आपण अभ्यास करणार आहोत तो प्रलयाच्या वेळी कशा कशा पद्धतीने गोष्टी घडणार आहेत ते आपण आज या समासामधून जाणून घेऊया. म्हणजे जे प्रलय असणार आहे ते पिंडामध्ये देखील असणार आहे, तसंच या ब्रह्मांडामध्ये असणार आहे, आणि शेवटचा जो 5वा प्रलय असणार आहे तो विवेकानुसार असणार आहे. मग हे कशा पद्धतीने ते आपण आता अचूकपणे समर्थांच्या निरूपणाच्या माध्यमातून जाणून घेऊया. की श्री समर्थ काय म्हणतात की आता आपण सगळी बीज लक्षण बघितलं, अंतःकरण बघितलं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, पण आता जे आपण बघणार आहे ते म्हणजे प्रलयाचे लक्षण आपल्याला जाणून घ्यायचंय. बघा, पिंडाच्या ठिकाणी 2 प्रलय होतात. आता ते 2 प्रलय म्हणजे कुठले, तर एक जो आहे तो निद्रा आणि दुसरं जे आहे ते मृत्यू. आता बघा, निद्रामध्ये म्हणजे ज्यावेळी आपण झोपी जातो त्यावेळी किती गाढ झोपी जातो, ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे ज्या काही घडत असतात ते काहीही माहित नसतं. एखाद्या वेळेस आपल्याला झोप लागली अगदी गाढ, त्या म्हणजे आपण रात्रभर एक पहाटेच्या वेळी वगैरे खूप छान पद्धतीने झोपतो आणि त्यामध्येच एखाद दुसरं आपल्याला स्वप्न पडून जातं. आणि ज्यावेळी मग त्या स्वप्नामधून एखादी जर वाईट प्रसंग जर आपण बघितला त्यावेळी आपल्याला अचानक मग जाग येते, तेव्हा आपली निद्रा तुटते. मग अशा पद्धतीने म्हणजे एक असे प्रलय आहेत, एक निद्रा रूपी म्हणजे निद्रेच्या रूपाने येतं, आणि दुसरं जे आहे ते देहांत काळ म्हणजे देहाचे मरण, यावेळी हा प्रलय काळ येणार आहे. मग दुसऱ्या ओळीमध्ये समर्थाने काय सांगितले, आता जे देहधारी त्रिदेव जे आहेत म्हणजे देह धारण केलेले जे त्रिमूर्ती आहेत, त्रिदेव आहेत, ते म्हणजे कोण आहे तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश. मग ज्यावेळी ते निद्रा घेतात, ज्यावेळी ते झोपी जातात गाढ, त्यावेळी तो ब्रह्मांडातील निद्रा प्रलय म्हणतात. म्हणजे त्याला त्यावेळी काय म्हणलं जातं तर ह्या अवघ्या पूर्ण ब्रह्मांडातील निद्रा प्रलय म्हणतात. कारण त्यावेळी त्यांनी आपले जे सगळे काही गोष्टी करायच्या असतात, जसं पालनपोषण विष्णू करतो, ब्रह्म हे सृष्टीची उत्पत्ती करतात, आणि रुद्र रूप धारण कोण करतो, शिव करतो. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी ते निद्रेस जातात त्यावेळी काय होतात, सगळ्या ह्या गोष्टी थांबतात. मग एका अर्थी तो काय प्रलय आहे. तिन्ही मूर्तीस होईल अंत. मग या ज्यावेळी या तिन्ही देवांचा अंत होतो तेव्हा ब्रह्मांडाचा मग कल्पांत ओढवतो. म्हणजे या ब्रह्मांडाचा, पृथ्वीचा नाश होण्यास सुरुवात होते. ज्यावेळी या तिन्ही जे आपले हे त्रिदेव आहेत ते काय होतात, निद्रेत जातात, म्हणजे किंवा त्यांच्या ह्या देवांचा अंत होतो, त्यावेळी काय होतं, खरोखरच ब्रह्मप्रलय आलाय की काय असं आपल्याला समजून येतं. त्यानंतर बघा काय सांगितलं की या 9 खंडाच्या म्हणजे या 9 खंडाची जी सृष्टी आहे या सृष्टीमध्ये पिंडाच्या ठिकाणी 2 आणि ब्रह्मांडाच्या ठिकाणी 2 असे हे 4 प्रलय होतात. आता तर आपण जो समास बघतोय तो पंचप्रलय नाम आहे किंवा पंचप्रलय निरूपण नाम असा आपण समास बघतोय. मग हा जो प्रलय आहे तो बघा ब्रह्मांडाच्या ठिकाणी 2 आणि देहाच्या ठिकाणी किंवा या पिंडाच्या ठिकाणी 2 असे हे एकूण मिळून 4 प्रलय आहे. मग 5वा जो सर्वात महत्वाचा प्रलय आहे जो की आपल्या ह्या विवेकानं म्हणजे सतसत विवेक बुद्धीनं आपण तो घडवून आणत असतो. म्हणजे बघा जसं माणूस वागेल त्याप्रमाणे त्याची ती कर्म घडत जातात. म्हणजे जसं बघा आपण जो विचार करतो, आता जसं म्हणलं जातं की आपण जसा अनुमान लावतो, तर्क लावतो, तशा त्या गोष्टी घडत जातात. म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, आपण काहीतरी चुकीचे जरी कर्म केले तर त्या पद्धतीने त्या गोष्टी पुढे घडणार आहे. मग हेच सांगितले की हा जो 5वा प्रलय आहे जो की जाणून बुजून केला जातो तो म्हणजे विवेकाचा प्रलय आहे. मग हा जो आहे तो उत्तम प्रलय म्हणजे विवेकानं. मग कधी कधी संतांसारखे आपल्याला सद्गुरूंसारखे संत देखील भेटलेले की ज्यांच्या सतसत विवेक बुद्धीमुळे आपल्याला या दासबोधाचे आपल्याला म्हणजे खूप जो प्रपंचाशी निगडीत हा जो दासबोध आहे त्याचा आपल्याला अनुभव घ्यायला मिळालाय. असे देखील आहेत म्हणजे विवेकाने चांगल्या गोष्टी देखील घडू शकतात आणि वाईट गोष्टी देखील घडतात. म्हणजे अशा पद्धतीने समर्थाने येथे हे स्पष्ट केलेले आहे.
मग याप्रमाणे हे 5 प्रलय जे आहेत ते यथानुक्रमाने सांगितले आहेत आणि ते आता अनुभवास कशा कशा पद्धतीने येणार आहेत हे इथं वर्णन केलेलं आहे. बघा, ज्यावेळी आपल्याला झोप येते त्यावेळी जे जागृतीत होणारे जे सर्व व्यापार असतात ते तिथंच थांबतात, कारण आपण एक गाढ झोपेत जातो. त्यावेळी आपण कुठलंच काम करत नाही. ऍक्च्युली आपलं शरीर सुद्धा काय होतं, स्तब्ध होतं. फक्त हृदयाची धडधड आणि रक्तप्रवाह जो असतो तो चालू असतो, म्हणजे किंवा आपण श्वास घेत असतो, एवढ्याच गोष्टी चालू असतात. म्हणजे त्यावेळेत आपलं म्हणतात की झोपेमध्ये आपलं शरीर हील होतं, म्हणजे रिपेअर होतं. म्हणजे ज्या काही गोष्टी आपण म्हणजे व्यवस्थित न खाता पिता, म्हणजे डाएट वगैरे व्यवस्थित न पाळल्यामुळे ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या सगळ्या बऱ्या होण्यास आपल्याला झोपेच्या, म्हणून झोप ही 6 ते 8 तासाची गरजेची असं आपल्याला सांगितलं जातं, किंवा ते खरंही आहे की कशा पद्धतीने आपण आपल्या शरीराची देखील काळजी घेतली पाहिजे. मग हे असं आहे, मग ज्यावेळी तुम्ही झोपेत जाणार किंवा निद्रेत जाणार त्यावेळी सर्व व्यापार थांबतात आणि अकस्मात गाढ झोप लागते. ज्यावेळी तुम्हाला कधी पहाटे लागेल, बघा थोड्या वेळ 2 वाजेपर्यंत आपण आपली चुळबुळ चालूच असते, अगदी आपण गाढ झोपेत जात नाही, पण नंतर काय होते, पूर्ण गाढ झोप लागते. त्यावेळी काय होतं, आपल्याला एखाद दुसरं मग स्वप्न पडतं, पण रोज पडेल असतं नाही, कधीतरी. आणि स्वप्न हे असं असतं, ज्या गोष्टी आपण अनुभव घेतलेले असतं, कधीतरीच असं होतं की असं आकस्मिक स्वप्न पडतं. पण काही काही वेळेला ज्या घडून गेलेल्या असतात त्या पद्धतीनेच, किंवा ज्या माणसाचा विचार झोपतानाच्या वेळी आलेला असतो त्यावेळी ते तसं घडतं. मग या प्रकारे ह्या जागृतीचा क्षय होतो. मग अशा पद्धतीने काय होतो, मग हा जो जागृतपणा आहे तो काय होतो, लयास जातो. मग त्यास आपण निद्रा प्रलय म्हणतो. आणि आता देहांताच्या वेळी जो प्रलय होतो, म्हणजेच कधी मृत्यू प्रलयासंबंधी देखील समर्थांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. आता काय सांगितले बघा समर्थांनी, देही रोग बळावती. म्हणजे बघा, काय काय वेळी अशा गोष्टी असतात की ज्या आकस्मिकपणे पण घडत असतात, काय काय वेळा आपापल्या चुकींमुळे देखील घडत असतात. म्हणजे बघा, आता कॅन्सर सारखे, एड्स सारखे रोग आहेत ते म्हणजे अचानकपणे उद्भवतात, कधी कळतही नाही की आपल्याला अशा पद्धतीचे देखील रोग होते. पण काही काही रोग जे असतात ते आपापल्या कर्मामुळे देखील घडत असतात, आपल्या खानपानामुळे, आपण त्या गोष्टी अंगी लावलेल्या सवयींमुळे देखील ते रोग काय होतात, बळावतात. किंवा काही कठीण प्रसंग देखील ओढवले जातात. म्हणजे जसं ऍक्सिडेंट होतं, अकस्मात निधन होतं, कोणाकोणाचं हृदय धक्क्यानं निधन होतं. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आकस्मित घडल्या जातात. मग ह्यावेळी देहाला ज्या यातना होतात, म्हणजे त्यावेळी काय होतं, तो मृत्यू होतो. ते जे शरीर असतं ते निश्चित पडतं, म्हणजे त्याच्यातला प्राण पूर्णपणे निघून जातो. आणि आपण बघितलेलं आहे, तो प्राण म्हणजेच अंतःकरण, आपल्या मागे जी सदैव उभी असते ती शक्ती, तो प्राण निघून गेल्यावर तो देह काय होतो, जसाच्या जसा शांत पडून जातो. म्हणजे तो वायू जो असतो तो देह सोडून निघून जातो. मग वासनायुक्त ज्यावेळी प्राण निघून जातात, मग ज्यावेळी समजा एखाद्या मनुष्याचं काहीच गोष्टी आयुष्यात घडल्या नसतील, अगदी कमी वयात त्याचा जीव गेला असेल किंवा त्यांच्यातला प्राण निघून गेला असेल, तर त्याच्यामध्ये त्या वासना असतात आणि त्या वासना पूर्ण करण्यासाठी पुन्हा तो प्राण दुसरा देह शोधतो आणि त्यामध्ये तो प्रवेश करतो. मग अशा पद्धतीने त्या आत्मेला कधीच मरण येत नाही, तर ते एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करते. मग यालाच आपण जो म्हणतो, ह्या मृत्यूलाच काय म्हणतो, हा जो दुसरा प्रलय आहे तो म्हणजे हा मृत्यू प्रलय. कारण तो इतर जे आपले नातेवाईक असतात, आप्तबंधू असतात, त्यांच्यासाठी तो खूप दुःख देणारा असतो. कारण ती व्यक्ती तर देह सोडून निघून जाते, तिला त्या गोष्टी काय माहीत नसतात की आपण गेल्यामुळे किती दुःख होणार आहे, किती यातना होणार आहे. पण बाकीच्यांना त्या गोष्टी काय होतात, समजल्या जातात. मग हा आपल्याला काय, म्हणजे हा एक तर्कवितर्क नाहीये किंवा मिथ्या नाहीये, तर हे साक्षात घडत असलेला अनुभव आहे. वारंवार वर्षानुवर्षे या गोष्टी घडत आलेल्या आहेत. आणि जो तिसरा प्रलय जो असणार आहे तो म्हणजे ब्रह्मांडाचे निद्रा प्रलय. हा झाला म्हणजे पिंडातून जो मृत्यू प्रलय आणि निद्रा प्रलय होणार आहे तो. आणि आता तिसरा जो असणार आहे तो म्हणजे ब्रह्मांडाचा निद्रा प्रलय. म्हणजेच काय, ज्यावेळी ब्रह्मदेव म्हणजे तिन्ही देव, आपले त्रिदेव झोपी जातात त्यावेळी काय होते, सर्व सृष्टी, सर्व व्यापार, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे थांबतात आणि मग मृत्यूलोक देखील नाश पावतो. कारण ज्या अर्थी हे सगळं ब्रह्मांडामध्ये निद्रेचा जो प्रलय येणार आहे, त्यामुळे सगळ्या पृथ्वीवरच्या ज्या गोष्टी असणार आहेत त्या काय होणार आहेत, जागच्या जागी तिथेच थांबणार आहेत. आता आपण पुढील ओवी बघूया. तेव्हा प्राणियांचे सूक्ष्मांश वायोचक्री करीती वास, कित्येक काल जाता ब्रह्मयास जागृती घडी. पुन्हा मागुती सृष्टी रची, विसंचिले जीव मागुते संची. सीमा होता आयुष्याची ब्रह्मप्रलय मांडे. शतवरुषे मेघ जाती, तेने प्राणी मृत्यू पावती. असंभाव्य तर्केक्षिती मर्यादे वेगळी. सूर्य तपे पारा काळी, तेने पृथ्वीची होय होळी.
अग्नी पावता पाताळी शेष विष वमी. आकाशी सूर्याच्या ज्वाळा, पाताळी शेष विष वमी गरळा. दोहीकडून जळता भूगोळा, उरी कैची. सूर्यास खडतरता चढे, हल्ला कल्लोळ चहूकडे. कोसळती मेरूचे कडे, घड्या घड्याय माण. अमरावती सत्यलोक, वैकुंठ कैलासादिक. याही वेगळे नाना लोक, भस्मोण जाती. मेरू अवघ्यची घसरे, तेथील महिमाच वोसरे. देव समुदाव वावरे, वायुचक्री. भस्म झाली या धरत्री, प्रजन्य पडे शुंडाधरी. महिवेरे जळांतरी, निमिष मातरे. पुढे नुसते उरेल जळ, दयास शोषिल अनळ. पुढे एकवट ती ज्वाळ, मर्यादा वेगळे. आता बघूया समर्थाने आपल्याला काय गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. बघा, प्राणी मात्रांचे म्हणजे ह्या सजीवावर जे जीवसृष्टी आहे त्या जीवसृष्टीचे सूक्ष्म वायुचक्रात वास करतात. बरोबर आहे, आपण बघितले की आपल्या मागे ती शक्ती असते, तो प्राण असतो, ते अंतःकरण असते, जे म्हणजे ही जी जीवसृष्टी आहे त्या प्रत्येकाला ते दिलेलं असतं. म्हणजे ज्याच्या त्याच्या अनुरूपानुसार ते दिलेलं असतं. मग असा बराच काळ गेल्यानंतर ब्रह्मदेवाची सत्र करून त्याला ती जागृती येते. म्हणजे ब्रह्मदेवाची आपण ज्यावेळी कल्पना करतो की या ब्रह्माने ही सृष्टी निर्माण कशी केली, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण जाणून घेण्यास प्रयत्न करतो त्यावेळी त्याची जाणीव होते. आणि मग पुन्हा तो काय होतो, परत सृष्टी रचना काय करतो, करू लागतो. आणि ज्याचे सूक्ष्मांश वायू रूपामध्ये लीन झालेत आणि त्या जीवाची ती पुन्हा उत्पत्ती करतात. मग ब्रह्मदेवाच्या आयुष्यात अवधी जेव्हा संपतो, ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा अवधी म्हणजे त्याचा जो काही काळ आहे तो ज्यावेळी संपतो त्यावेळी मग ब्रह्मप्रलयास सुरुवात होते. मग ज्यावेळी या गोष्टी काय होणार आहे, जागच्या जागी थांबणार आहे किंवा ते काळ त्याचा संपणार आहे किंवा त्याला निद्रा प्रलय येणार आहे, त्यावेळी काय होणार आहे, हा ब्रह्मप्रलयास सुरुवात होणार. बघा, समजा एखाद्या ठिकाणी 100 वर्ष पाऊस पडला नाही, अजिबात पडला नाही, मग त्या ठिकाणी काय होणार, सगळीकडे दुष्काळच पडणार ना आणि कुठलीच जीवसृष्टी अस्तित्वात राहणार नाही, सगळ्या गोष्टींचा नाश होणार. म्हणजे पृथ्वी पूर्णपणे कोलमडून जाणार, भेगा पडणार, प्राणी देखील मरून जाणार आणि म्हणजे काहीच राहणार नाही. सूर्य बघा 12 काळांनी ताप देऊन गळतो. म्हणजे बघा, सूर्य हा जो आहे तो सदैव आपल्या म्हणजे तप्तरूपी जो प्रकाश असतो किंवा उष्णरूपी जो प्रकाश असतो तो सर्वांना पुरवत असतो. मग 12ही महिन्यामध्ये समजा तो सतत असं कधी एखादा दिवस तरी झालाय की सूर्य म्हणला आज मला ब्रेक घ्यायचा. असे काही काही ठिकाण आहेत की जिथे 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस असतो. असे काही काही ठिकाण आहेत, पण प्रत्येक ठिकाणी नाही, ते कुठले तरी अपवाद आहेत, त्या ठिकाणीच त्या गोष्टी घडतात. मग असंच सूर्य तरी कधी म्हणू शकतो का? पण समजा असह्य उष्णता उत्पन्न होऊन समजा इतका सूर्य म्हणजे उष्णता बाहेर ओकायला लागला किंवा ज्वाला बाहेर पसरवायला लागला की पूर्णपणे पृथ्वी देखील जळून खाक होऊ शकते, सगळे वृक्षवल्ले जळू शकतात, काहीही या पृथ्वीवर तुम्हाला दिसू शकणार नाही. म्हणजे अग्नी पाताळापर्यंत पोहोचल्याने शेषनाग विष ओकू शकतो असं सांगितले. म्हणजे ह्या ज्या अग्नी आहेत त्या पूर्ण पाताळापर्यंत पोहोचणार आहे, इतकी ती उष्णता तप्तरूपी होणार आहे. मग आकाशातून सूर्याच्या ज्वाळा आणि पाताळातून शेषनाने ओकलेले म्हणजे या शेषनागाने ओकलेले जे विष आहे, या प्रकारे दोन्हीकडून त्या म्हणजे झळा पोचल्यावर त्या पृथ्वीचं शिल्लक तरी कशी राहील. दोन्ही बाजून पाताळातून ज्वालारूपी सगळा व्हावायला लागला आणि वरुण उष्णता जी सूर्याची प्रखर उष्णता आहे ती पसरली तर ते पृथ्वी राहीलच कशी. मग सूर्य अधिकच उग्रतेने काय करू लागला, तप्त होऊ लागल्याने चहूकडे काय होतो, हल्ला कल्लोळ माजू शकतो. म्हणजे सगळीकडे सगळ्या गोष्टी विचित्र घडू लागणार आहे. बघा, कडकडाट करून म्हणजे जे पर्वत असणारे डोंगर असणारे ते तडकणार आहे. शेवटी बघा काही काही वेळी काय होतं, उन्हामुळे सगळ्या गोष्टी कोसळू देखील लागतात, दरड वगैरे कोसळते, पावसात देखील कोसळतात, पण कधी कधी तापून तापून तो भाग इतका जीर्ण होऊन जातो की ते शिल्लक राहत नाही. अमरावती सत्यलोक वैकुंठ हे ऍक्च्युअली अमरावती म्हणजे गावाचं किंवा शहराचं नाव नाही, तर ते सांगितलं इथे समर्थाने. अमरावती सत्यलोक वैकुंठ कैलास याशिवाय अनेक लोक सर्व जळून खाक होतात. थोडक्यात काय, सगळी जीवसृष्टी जळून खाक होते. मग मेरू पर्वतच नष्ट होतो आणि याचा सर्व महिमा जो असतो तो देखील मग त्याबरोबरच नाहीसा होतो आणि देव समुदाय ही वायुचक्रात सूक्ष्मांकाने वावरतो. मग पृथ्वी भस्म झाल्यानंतर हत्तीच्या सोंडेसारख्या प्रचंड धारांनी मग पाऊस कोसळू लागतो. पुन्हा
ज्यावेळी सगळी पूर्ण पृथ्वी नष्ट होणार, प्रलय येणार, त्यावेळी पुन्हा हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस त्या पसरू लागतात. आणि मग ह्या ज्या जलात पृथ्वी निमिषात मग विरून जाते, पृथ्वी पूर्णपणे त्या जलामध्ये सामावून जाते. मग पुढे काय होतं, सर्वत्र नुसतं पाणीच पाणी सगळीकडे जाऊ लागतं. एवढं पाणी होतं की पाण्याचा प्रलय येतो. नंतर ते मग सर्व अग्नी शोषून देतात आणि अमर्याद ज्वाला ज्या असतात त्या एकत्र उफाळू लागतात. म्हणजे त्या दोन्ही काय होतात, गोष्टी मिक्स होतात. मग असं समर्थाने इथं अगदी काव्यरूपी वर्णन करून सगळ्या गोष्टी आपल्याला समजावून सांगते. ऐसे ज्वाळ एकवटती, तेने देव देह सोडती, पूर्वरूपे मिळून जाती प्रभंजनी. तो वारा झडपी वैश्वानरा, वनी विजेल एकसरा, वायू धावे सैरावेरा परब्रह्मी. धूम्र वितुळे आकाशी, तैसे होईल समीरासी, बहुता मध्ये थोडियासी नाश बोलिला. वायू वितुळताच जाण, सूक्ष्म भूते आणि त्रिगुण, ईश्वर सांडी अधिष्ठान निर्विकल्पी. तेने जाणीव राहिली आणि जगज्योती निमाली, शुद्ध सारांश उरली स्वरूप स्थिती. जितकी काही नामाभिधाने, तये प्रकृतीचे निगुणे, प्रकृती नसता बोलणे कैसे बोलावे. प्रकृती असता विवेक कीचे, त्यास विवेक प्रळय बोलीचे, पाचही प्रळय वोजे तुझ निरूपले. आता बघा काय सांगितलेलं आहे समर्थाने. समुद्रातील वडवानल जो असतो म्हणजे शिवाच्या नेत्रातील नेत्राग्नी, पृथ्वीच्या आवरणातील म्हणजे सूर्य आणि विद्युलता याप्रमाणे हे सर्व एकत्रित होऊन ज्यावेळी उफाळू लागतं किंवा उकळू लागलं की देवही देहत्याग करतात आणि पूर्व रूपाणीमध्ये वायू रूपामध्ये काय होतात, मिळून जातात. मग या वाऱ्याने वैश्वानर म्हणजेच अग्नी एकाएकी मग विझून जातो. कारण देवही देहत्याग केल्यानंतर त्यांच्यातील जो प्राण आहे तो वायुरूपामध्ये मिसळून जाणार आहे आणि त्यामुळे ती जी शक्ती असणार आहे इतकी अफाट असणार आहे की या अग्नीच्या ज्या ज्वाला असणार आहे त्या पूर्णपणे विझून जाणार आहे आणि वायू ब्रह्मांडात मग सैरा वैरा धावत सुटतो. म्हणजे इतकं वादळ येतं की ज्याला थांबवणं सहजासहजी शक्य नसतं. पण धूर आकाशात ज्याप्रमाणे नाहीसा होतो, मग धूर जसा थोड्या वेळात पुरताच असतो आणि तो थोड्या वेळानंतर आकाशातून नाहीसा होतो, तसेच वायूची स्थिती असते. परब्रह्म ही थोड्या वेळानंतर काय होतो, नाहीसा होतो. आणि हे बरोबरच आहे, कारण बऱ्याच असलेल्या वस्तूकडे थोड्याच वस्तूंचा काय होतो, नाश नक्कीच होतो असं म्हटलं जातं. वायू वितळून गेला की सूक्ष्म पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टदा प्रकृती आणि जाणीवरूप ईश्वर ही निर्विकल्प स्वरूपात लीन होतात. बघा सगळ्यांना आपल्याला माहित आहे की त्रिगुण आणि पंचमहाभूते मिळून अष्टदा प्रकृती निर्माण होते आणि हा जाणीवरूपी जो ईश्वर आहे तो ह्या वायू रूपात पुन्हा काय होतो, लीन होतो. मग ते फक्त राहते ती काय असते, शुद्ध जाणीव असते. शुद्ध जाणीव म्हणजे ज्ञान आहे जे की अखंड आपल्या नामस्मरणात सगळ्या गोष्टी सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपण ठेवल्या पाहिजे. पण जगज्योती नाहीशी होते, म्हणजे जो आपली प्रकृती जी असते ती मात्र नाहीशी होते. म्हणजे काय होतं, पूर्णपणे मेंदू ब्लँक झाल्या टाईप होतो. म्हणजे सगळी जी जगज्योती जो आपल्याला सांगितलेलं आहे, जे ह्या दशकाचं आपण वर्णन बघितलेलंच आहे, ते जे ते नाहीशी होते आणि शुद्ध सारांश स्वरूप स्थिती तेवढीच उरते. मग जितकी काही नामे आणि रूपे आहेत ती प्रकृतीच्या योग्यच असतात. मग प्रकृती जर उरली नाही की बोलण्यासारखी मग काहीच उरत नाही. म्हणून प्रलयाची वाट समर्थ काय सांगतात बघा शेवटच्या ओळीमध्ये, प्रकृती असता विवेक की जे, त्यास विवेक प्रलय बोली जे, पाचही प्रलय वो जे तुझ निरूपले. म्हणून प्रलयाची वाट न पाहता प्रकृती म्हणजेच काय तर दृश्य सृष्टी असतानाच, म्हणजे ज्यावेळी ही दृश्य सृष्टी आहे त्यावेळीच आपण आपल्या विवेकानं वागलं पाहिजे. म्हणजे त्यावेळीच आपण आपल्या बुद्धीचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे आणि त्या स्वरूप स्थितीचा अनुभव आपण घेतला पाहिजे. आणि यालाच ते बघा, जर आपण तो घेतला नाही मग त्यावेळी तो विवेक प्रलय येणार आहे, किंवा घेतला तर चांगल्या पद्धतीनेही विवेक प्रलय येणार आहे. मग याप्रमाणे हे पाचही प्रकारचे प्रलय हे तुम्हाला समर्थाने अगदी चांगल्या पद्धतीने वर्णन करून सांगितलेले. म्हणजे अशा पद्धतीने या गोष्टी घडणार आहेत हे किंवा घडून गेलेले आहेत हे सगळं समर्थांनी या निरूपणातून हे स्पष्ट केलेलं आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पंचप्रलय निरूपण नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम समर्थ.